तर आज मुंबईभर हे मराठा मोर्चेकरी असणार आहेत आणि ठाण्यामध्ये नेमकी काय तयारी आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, ठाण्यामधून सुद्धा अनेक मोर्चेकरी जिजामाता उद्यानाकडे जाणार आहेत भायखळा इथे, काय नेमकी सध्या तयारी दिसतीये? खरंच ठाणे म्हणजे एंट्री पॉईंट आहे या मोर्चाचा असं बोलू शकतो। म्हणजे जो मग नाशिक असो, रायगड असो, पुणे असो की गुजरात असो, इथून सर्वजण ठाण्यातूनच तुम्हाला मुंबईला जायचं आहे, त्यामुळे हा एंट्री पॉईंट आहे। आणि तुम्ही बघू शकता इथे जय्यत तयारी सुरू झालेली आहे। तिथे स्वयंसेवक आलेले आहेत। जवळपास रात्रीपासून हजारो गाड्या ह्या इथून निघालेल्या आहेत मुंबईच्या दिशेने, त्यामुळे मोर्चा हा मोठ्या प्रमाणात असणार आहे। एक इतिहास घडवणारा मोर्चा असं आपण बोलू शकतो। पोलिसांचा आकडा बघितला तर 10 लाखाच्या वरती लोक जमू शकतात किंवा त्याच्याहून जास्त लोक जमू शकतात। एकंदरीतच इथे रात्रीपासूनच बंदोबस्त आहे, कारण रात्रीपासूनच जे मोर्चेकर आहेत इथून निघालेले आहेत। त्याचबरोबर काही पक्षीय असतो किंवा मग काही NGOज असतो, त्यांनी इथे काही सुखसोयी केलेल्या आहेत। मग शौचालयाची व्यवस्था असो, आंघोळीची व्यवस्था असो, नाश्ता असो, पाणी असो, सर्व व्यवस्था इथे दिसतात। मोठ्या प्रमाणात पोलीस इथे तैनात आहेत। जवळपास ठाण्याच्याच 2500 पोलीस इथे तैनात आहेत। तर मुलुंड ही हद्द लागते, त्या मुलुंडच्याही जवळपास 1000 पोलीस इथे तैनात आहेत, कारण हा महत्त्वाचा पॉईंट आहे। इथे गर्दी होऊ नये किंवा वाहतूक कोंडी होऊ नये याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। त्याचा अनुचित प्रकार होऊ नये याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। हा ऐतिहासिक असा मोर्चा इथे होणार आहे, कारण की ज्या प्रकारे गाड्यांची संख्या आहे, हजारोहून जास्त गाड्या इथून पास झालेल्या आहेत। महत्त्वाचा हा पॉईंट आहे आणि ह्या पॉईंटकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आपल्याबरोबर काही जिथे मराठा मोर्चा आरक्षणात जे सामील झाले ते लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय भावना आहेत आणि आतापर्यंत किती इथून गाड्या गेल्या असतील? ना, आज हा मराठा समाजाचा जो मोर्चा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्त पद्धतीने हा मोर्चा काढण्यात येत आहे। आज अख्ख्या महाराष्ट्रातून जवळजवळ हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने इथून लोक या मोर्चामध्ये सामील होत आहेत। माझं एवढंच म्हणणं आहे की या मोर्चाच्या अंतर्गत जे काय मराठा समाज शिष्टमंडळांनी जे काय विषय ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये मग आरक्षण असो किंवा अट्रॉसिटी कायदा याच्यामधलं दुरुस्ती असो, ह्याच्यावरती सरकारनं प्रखरतेनं लक्ष दिलं पाहिजे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा मोर्चा होतो आहे, कुठल्याही प्रकारचं या मोर्चामध्ये गालबोट लागणार नाही याची सर्व दक्षता घेऊन मराठा समाज हा अतिशय शिस्त पद्धतीनं या मोर्चामध्ये सर्वजण सामील झालेले आहेत आणि मोठ्या संख्येनं आज मुंबईमध्ये सर्वजण इथं दाखल झालेले आहेत। एक मराठा लाख मराठा बोलत मराठा समाज इथून निघालेला आहे। अनेक आंदोलनकर्ते निघालेले आहेत। सर, काय योजना इथे केलेल्या आहेत, काय उपाययोजना ठेवलेल्या आहेत? गेल्या 4 दिवसापासून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही स्थानिक पातळीचे सर्व कोपरी विभागातील शिवसैनिकांनी अल्प उपहार, तसेच चहाचं, त्याचप्रमाणे टॉयलेट, त्याचप्रमाणे मोबाईल टॉयलेट असे आम्ही इथे बसून मराठा समाजाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही हे शिवसेनेकडनं जपलं गेलेलं आहे। मराठी समाजाचं ज्या मागण्या आहेत त्या सरकारने पुऱ्या कराव्या, ह्या आमच्या ठाण्याच्या शिवसेनेकडनं मागण्या आहे। इथे अजून आपल्यावर जे ज्यांनी इथे सर्व बंदोबस्त केले ते आहेत सर, सर्व पक्षीय लोकांनी इथे बंदोबस्त केला ठाण्यामध्ये? सर्वच पक्ष, राजकीय पक्षांनी या ठिकाणी सगळ्यांचा खरं आहे कपिल, लाखोंच्या संख्येने मराठा समाजातले लोक येणार असल्यामुळे या मोर्चाला अशा पद्धतीनं नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आपल्याकडून ठाण्यामधल्या अपडेट्स जाणून घेत राहू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।